नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि या व्हिडिओत आपण पुढची गोष्ट ऐकणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं, की प्रधान नरवाहांनी दिद्दाला आपल्या घरी मेजवानीसाठी बोलवलं. ती जायला निघाली, पण रक्क आणि सिंधू यांनी तिचा गैरसमज करून दिला आणि त्यामुळे पुढे न जाता ती रथ वळवून माघारी आपल्या महालामध्ये गेली. पुढे काय झालं? ऐकूया ह्या भागामध्ये. सुरू करूया. राजमाता दिद्दा यायला निघालेत हे कळाल्याबरोबर नरवाहांना आपल्या सेवकांना सर्व दिवे पेटवण्याची आज्ञा केली. पाहता पाहता नरवाहांचा महाल दिव्यांनी उजळून निघाला. दिद्दाच्या स्वागतासाठी नरवाहन स्वतः महालाच्या द्वारापाशी येऊन थांबला होता. कुठल्याही क्षणी राजमाता इथे येऊन पोहोचतील याची त्याला कल्पना होती. एक घटका उलटून गेली. राजमाता काय आल्या नव्हत्या. खरं तर त्यांनी इतक्या वेळात पोहोचायला हवं होतं. नरवाहननं त्याच्या दोन्ही स्वारांना बोलवलं. जी प्रधानजी, दोघे येऊन उभे राहिले. राजमाता महालातून निघाल्या होत्या का निघण्याच्या तयारीत होत्या? रथ राजमहालातून बाहेर निघाला होता प्रधानजी. तो पाहूनच आम्ही इथे यायला निघालो. ठीक आहे. अजून थोडा वेळ गेला. 2 घटका उलटल्या. राजमाता का येऊन पोहोचल्या नाहीत. 3 घटका का झाल्या? अजून नाही. प्रधान नरवाहन बिचारा वाट पाहत थांबला. शेवटी काय झालं पाहायला त्यानं त्या दोन्ही स्वारांना परत राजमहालाकडे पाठवलं. दोघेही गेले आणि थोड्या वेळातच परत आले. खाली मान घालून उभे राहिले. काय झालं? नरवाहनं विचारलं. प्रधानजी, राजमाता महालाबाहेर निघाल्या होत्या, पण काय झालं न कळे त्या परत आत गेल्या. का? काही कल्पना नाही प्रधानजी. काय झालं असेल या विचारात नरवाहन खाली बसला. किती वेळ गेला माहित नाही. इतक्यात एक सेवक धावक आला. प्रधान प्रणाम प्रधानजी, गंजाध्यक्ष सिंधू आलेत. नरवाहननं मान वर केली. सिंधू पुढे उभा होता. काय झालं गंजाध्यक्ष? राजमाता इथे भोजनासाठी येणार होत्या. त्या राजमहालातून निघाल्या हे मला कळलं, पण नंतर परत त्या माघारी गेल्या हे सुद्धा कळलं. काय झालं? त्या का आल्या नाहीत? सिंधूने एक सुस्कारा सोडला. तो म्हणाला, माझ्याकडे 2 कारणं आहेत. एक, राजमातांनी तुम्हाला सांगायला सांगितलं नाही. दुसरं जे माझ्या कानावर आलं ते. तुम्हाला कुठलं ऐकायचंय? दोन्ही सांगा. राजमाता यायला निघाल्या होत्या. अचानक त्यांनी रथ मागं वळवण्याची आज्ञा दिली. स्त्री धर्म प्राप्त झाल्यामुळे आपण येऊ शकत नाही असं त्यांनी तुम्हाला कळवायला सांगितलं. हा. आणि दुसरं? प्रधानजी, दुसरं कारण खरं का खोटं याची मला खात्री नाही. त्यांनी तुमच्याकडे निरोप दिल्यावर माझी सूत्र वापरून मी दुसऱ्या कारणाचा शोध घेतला. म्हणून मला इथे यायला उशीर झाला. म्हणजे शहानिशा मात्र मला करून घेता आलेली नाही. पण मी न सांगितलेलं उत्तम. सांगून टाका गंजाध्यक्ष, लपवून ठेवून काय फायदा नाही. हा, पण प्रधानजी, मला सत्यासत्यता तपासता आलेली नाही. हरकत नाही, सांगा तुम्ही. प्रधानजी, त्या यायला निघाल्या होत्या, पण कदाचित तुम्ही त्यांना इकडे पकडून ठेवलं तर अशी त्यांना अचानक भीती वाटायला लागली, म्हणून त्या माघारी गेल्या. काय? नरवाहन ओरडला. हो प्रधानजी. आणि अशी समजूत व्हायचं कारण काय? इथे बरेच तंत्रीण आणून ठेवले, त्याची खबर त्यांना मिळाली असं कळलं. पण गंजाध्यक्ष, इकडे कोणीच नाही, तुम्ही बघू शकताय. मला पण सांगोवांगीचं कळलं प्रधानजी, मी काय बोलू? काय चाललंय नरवाहनला कळना. विमर्शनस्कपणे तो डोकं धरून खाली बसला. बराच वेळ गेला. सिंधू तिथून निघून गेल्याचं नरवाहनला कळलंही नाही. तो तसाच बसून होता. 3-4 घटका तो तसाच बसला होता. डोळ्यातून पाणी झरत होतं. खूप वेळानं त्यानं डोकं वर केलं. पेटवलेले सर्व दिवे, समया, तेल संपल्यामुळं शांत होऊन गेल्या होत्या. एखादा मिणमिणता दिवा सोडला तर सगळीकडे अंधार होता. नरवाहन उठला. आत गेला. येणाऱ्या अभ्यागतांची वाट पाहत बसल्या जागीच सेवक आचारी झोपी गेले होते. कसाबसा धडपडत तो आपल्या दालनात गेला. काय करावं त्याला उमगत नव्हतं. सगळं काही व्यवस्थित चालू असताना अचानक त्याचे दिवस फिरले होते. सगळं काही होत्याचं नव्हतं होऊन गेलं होतं. नरवाहन जाऊन आपल्या अंथरुणावर पडला, पण त्याला झोप लागेना. सतत विचार करून डोकं फुटायची वेळ आली. पहाटे पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला. स्वप्नात राजमाता दिद्दा आल्या. त्या म्हणत होत्या, नरवाहन, तू मला दगा करणार होतास, मला पकडून ठेवणार होतास. मी नाही, मी नाही ओरडतच नरवाहन जागा झाला. दालनात आणखी कोणीही नव्हतं. पुन्हा काय करावं याच विचारात नरवाहन सुन्न होऊन बसून राहिला. तो भानावर आला तेव्हा सकाळ झाली होती. नरवाहन उठला. आपली सगळी आन्निकं उचलून तो राजमहालात जायला निघाला. नेहमी तो रथातून जायचा, पण आज पायीच निघाला होता. सरळ क्षेमगौरीश्वराच्या मंदिरात गेला. खरं तर हे मंदिर काही त्याच्या मार्गात नव्हतं, तरी तो पायी चालत मंदिरात पोहोचला. त्याला पायी चालत जाताना पाहून नगरवासी आश्चर्यानं चकित झाले होते. मंदिरात जाऊन त्यानं आपल्याला क्षेमगौरीश्वराची पूजा करायची असल्याचं पुजाऱ्याला सांगितलं. जवळजवळ 3 घटका तो पूजा करत होता. नंतर पायीच चालत राजमहालाच्या दिशेनं निघाला. तो राजमहालात पोहोचला तेव्हा ना मध्यान्ह व्हायला आली होती. कालपासून त्यानं अन्नाचा कणही खाल्ला नव्हता. कसा बसा तो राजमहालाच्या दरवाजापाशी आला. तिथे पहाऱ्यावर असलेल्या एकांगीनं त्याला थांबवलं. क्षमा प्रधानजी,
पण आपल्याला आतमध्ये येऊ न देण्याचा हुकूम झालाय. नरवाहन आपल्याला समजलं असल्याचं दर्शवायला मान हलवली. हुकूम कोणी दिलाय त्यानं विचारलं. राजमातांनी आपल्याला आत यायला मनाई केली आहे. ठीक आहे, मी आत येणार नाही, मी इथेच बसतो. राजमातांना मी त्यांच्या दर्शनासाठी आल्याची खबर तेवढी पोचव. जी प्रधानजी. नरवाहन तिथेच झाडाच्या सावलीत बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ते पुसण्याची तसदी सुद्धा त्यानं घेतली नाही. आणखी थोडा वेळ गेला. अचानक काहीतरी आठवण झाल्यासारखा तो उठला. परत त्या एकांगीकडे गेला. निरोप पाठवला का आत त्यानं विचारलं. जी प्रधानजी. मग काही नाही प्रधानजी, तुम्हाला आत सोडण्याचा आदेश अजून तरी आलेला नाही. विमनस्कपणे पुन्हा नरवाहन आदेश येण्याची वाट पाहत थांबला. आदेश काय आला नाही. कोणीही आतून बाहेर येताना दिसलं की नरवाहन आशेनं पाहू लागे. पण येणारा माणूस त्याच्याकडे न बघता निघून जाईल. दिवसभर हेच चाललं होतं. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला. त्याचबरोबर भेटीचा आदेश येण्याची नरवाहनची आशाही मावळली. नरवाहन उठला आणि माघारी आपल्या महालाच्या दिशेला जाऊ लागला. पावलं जड झाली होती. पोटात काहीही नव्हतं. त्यामुळं अशक्तपणा वाटत होता. डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. कसा बैसा पाय फरफटवत नरवाहन आपल्या महालात येऊन पोहोचला. त्याच्या भोजनाच्या चौकशी करायला आलेल्या सेवकाला हाताच्या खुणेनच बाजूला करून नरवाहन आपल्या दालनात पोहोचला. दालनाचं दार बंद करून त्यानं आडबंद टाकला. आत जाऊन तो शय्येवर बसला. काय करावं त्याला कळत नव्हतं. क्षेमगौरीश्वरानं त्याला काहीच मार्ग दाखवला नव्हता. राजमहालाची दारं त्याच्यासाठी बंद केली गेली होती. इतर कुठल्या राजाकडे जावं का, पण ती काश्मीरची बेईमानी झाली असती. त्याला तो तयार नव्हता. परत संपूर्ण काळोखी रात्र त्याच्यासाठी पुढ्यात होती. असं किती दिवस चालायचं त्याला कळेना, आणि का हे सुद्धा कळेना. त्यानं कधीही राजमाता दिद्दा किंवा काश्मीरच्या राजाशी बेईमानी केली नव्हती. त्यांच्या विरोधात आजपर्यंत कधी काही केलं नव्हतं. किंबहुना जेव्हा राजमातांवर काहीही कठीण प्रसंग आला तेव्हा आपल्या छातीची ढाल करून त्यानं अनेकदा राजमातेला वाचवलं होतं. मग हे असं का वागत आहेत राजमाता? सकाळ झाली. सूर्य वर आला. अजूनही नरवाहन उठून दालनातून बाहेर आला नव्हता. शेवटी त्याच्या सेवकांनी येऊन दार ठोठावलं. आतून काहीही उत्तर आलं नाही. बराच वेळ गेला. मग शेवटी सेवकांनी दार तोडून आत घुसण्याचा निर्णय घेतला. मजबूत सागवानी दरवाजा सहजीनं तुटण्यातला नव्हता. धक्क्यांवर धक्के मारले तेव्हा एकदाचा आडबंद तुटला आणि सेवक आत जाऊ शकले. आत गेल्यावर त्यांना दिसलं नरवाहन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्वतःच्या अंगावर त्यानं कट्यारीनं शेकडो वार करून घेतले होते. इजा न झालेला शरीराचा एकही भाग दिसत नव्हता. मंचकावर एक रेशमी पांढरशुभ्र वस्त्र नीट घडी करून ठेवलं होतं. त्यावर स्वतःच्या रक्तानं राजमाता दिद्दा यांच्यासाठी निरोप ठेवला होता. राजमाता, या रक्ताची शपथ घेऊन सांगतो, मी कधीच तुमच्या विरोधात काही केलं नव्हतं, कधी करणारही नव्हतो. पण तुम्हाला मी नकोसा झालो म्हणून मी जातोय. तुमच्या मनातले गैरसमज काढून टाका, इतकंच. राजमाता दिद्दा दरबारात बसली होती. सगळे दरबारी हजर होते. फक्त प्रधानाची जागा रिकामी होती. दिद्दा म्हणाली, कंपनेश रक्क, प्रधान पदाचं काय करायचं? क्षमा करा राजमाता, मी काय बोलू का? हरीनं विचारलं. बोला हरी. राजमाता, मला वाटतं प्रधानजींवर जी कारवाई झाली ती गैरसमजातून झाली आहे. त्यांची जागा त्यांना पुन्हा देण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या इतका प्रामाणिक माणूस प्रधान म्हणून मिळणं कठीण आहे. मी बोलू का राजमाता? दुर्धरनं विचारलं. बोला. राजमाता, प्रधानजी आपल्या विरुद्ध काही योजत असतील यावर माझा तरी विश्वास नाही. पूर्वी यशोधरच्या बंडाच्या वेळेला त्यांनी प्राणपणानं आपली साथ दिली होती. त्यांना जर राज्याचा मोह असता तर त्यांनी तेव्हाच संधी साधली असती. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण गेल्या काही दिवसात त्यांच्या जरा वेगळ्या हालचाली चालू होत्या असं माझ्या कानावर आलं, कंपनी रक्क म्हणाला. कसल्या हालचाली? हरीनं विचारलं. जेव्हा तंत्रिणांना हाताशी धरून ते राजमातांना अटक करणारे तशी खबर आली तेव्हा एकही तंत्रीण त्यांच्या महालात किंवा जवळपासही नव्हता. होय राजमाता, हे सत्य आहे. किंबहुना तंत्रीण त्यावेळी श्रीनगरमध्येही नव्हते. दुर्धरनं पुष्टी जोडली. नाही, माझ्याकडे आलेली ही खबर वेगळी होती. सिंधू सांगू लागला. तंत्रीण आणि दामर दोघेही प्रधान नरवाहन यांच्या जवळचे होते. त्यांनी राजमातांना पदावरून हटवण्यासाठी कंबर कसली आहे सर्वांनाच ठाऊक आहे. राजमाता, मला वाटतं प्रधानजींना बोलावून शहानिशा करून घेतलेली सगळ्यात उत्तम. हरीनं आपलं मत मांडलं. कोणी काही बोलतच राहणारी दिद्दाच्या लक्षात आलं. तिनं आपला उजवा हात वर उचलला. सगळीकडे शांतता पसरली. दिद्दा बोलू लागली. हरी आणि दुर्धन, तुम्ही दोघे प्रधानजीच्या घरी जा. प्रधानजींना म्हणावं आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करायचे. त्यांना म्हणावं कसलीही शंका बाळगू नका. त्यांना काही दगा फटका होईल असं वाटत असेल तर म्हणावं मला माझ्या अभिमन्यूची शपथ आहे. एकदा येऊन बोलणं होऊन जाऊ दे. त्यानंतर त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांनी प्रधान पदावर राहावं किंवा राहू नये ती त्यांची मर्जी राहील. जी राजमाता, म्हणून दोघेही निघून गेले. इथे कंपनेश रक्क आणि गंजाध्यक्ष सिंधू दोघांच्या कपाळावर घामाचे बिंदू जमले होते. नरवाहने कडे राजमातेनं जाऊ नये
म्हणून दोघांनीच केलेलं कारस्थान आता त्यांच्याच गळ्यात आलं होतं. काय करावं दोघांना सुचत नव्हतं. हरी आणि दुर्धर यांना रथातून गेलं तरी जाऊन यायला किमान 3-4 घटाका तरी लागल्या असत्या. तोवर राज्याची काही फुटकळ कामं दिद्दानं पार पाडली, पण मनातून ती सुद्धा नरवाहांच्या येण्याची वाट पाहत होती. पण 3 घटका जेमतेम उलटल्या आणि वेगानं येणाऱ्या रथांच्या चाकांचा आवाज दरबारात घुमला. एरवी रथ दूरच थांबून सगळे राजमहालात येत, पण हरी आणि दुर्धर रथ सरळ दरबाराच्या दरवाजापर्यंत घेऊन आले. रथ पूर्ण थांबण्याआधीच त्यांनी रथातून उड्या टाकल्या आणि ते धावतच दरबारात शिरले. राजमाता राजमाता ओरडतच ते आत आले. काय झालं राजमातेनं विचारलं. तिनं पाहिलं हरी आणि दुर्धर दोघांच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. ते हुंदके देत होते. काय झालं हरी, तिनं पुन्हा विचारलं. राजमाता, दुःख सहन न होऊन प्रधानजींनी आत्महत्या केली. काय, दिदा किंचाळली. होय राजमाता, त्यांच्यावर आलेला राजद्रोहाचा आळ त्यांना सहन झाला नाही. आपण सदैव प्रामाणिकच आहोत असं त्यांनी लिहून ठेवलंय. कट्यारीचे स्वतःच्या श्रेयावर वार करून त्यांनी जीव दिला. प्रधानजी सोडून गेले राजमाता. दिदा धपकन आसनावर खाली बसली. तिच्या अविचारी वागण्यामुळे तिनं आपल्या सर्वात जवळचा सहाय्यक आणि खंदा पाठीराखा गमावला होता. काय करावं तिला सुचत नव्हतं. तिचे डोळे पाण्यानं भरले. डोका हातात धरून ती तशीच बसून राहिली. कंपनीश रक्क आणि गंजाध्यक्ष सिंधू सोडले तर बाकी सारेच दरबारी दुःखी होते. या दोघांना मात्र हायसं वाटलं होतं. जर नरवान परत आला असता तर या दोघांना आपली मान बचावणं कठीण झालं असतं. बऱ्याच वेळानं दिद्दानं मान वर केली. तिचे डोळे रडून सुजलेले दिसत होते. गंजाध्यक्ष, परवा मी तुम्हाला प्रधानजीची भेट घ्यायला सांगितलं होतं, तुम्ही गेला होतात का? होय राजमाता, मी गेलो होतो. प्रधानजी खिन्न होते, उदासपणे बसून होते, पण ते इतकं टोकाचं पाऊल उचलतील अशी शंका सुद्धा नव्हती तेव्हा मला. अन्यथा मी नक्कीच त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता. खरंय, दिद्दा म्हणाली. इतकं टोकाचं पाऊल ते उचलतील असं मलाही वाटलं नव्हतं. माझीच चूक झाली. मी त्यांना बोलण्याची संधी द्यायला हवी होती. उदास मनानं सगळे दरबारी प्रधानजीच्या उत्तरक्रियेसाठी गेले. श्रीनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. आदल्या दिवशी राजमहालाच्या बाहेर बसलेल्या पायी चालत घरी जाणाऱ्या नरवाहनला अनेकांनी पाहिलं होतं, पण ते त्याचं शेवटचं दर्शन असेल अशी पुसटशी शंका सुद्धा कोणाला आली नव्हती. नरवाहनबद्दल नगरातल्या लोकांना आदर होता. नरवाहनच्या अंत्ययात्रेत श्रीनगरमधले झाडून सगळे लोक उपस्थित होते. महाराज क्षेमगुप्तांच्या नंतर कोणाच्याही अंत्यक्रियेला इतकी गर्दी कधी झाली नव्हती. लोकांना वाईट वाटत होतं, पण व्हायची ती हानी आता होऊन गेली होती. नरवाहनची उत्तरक्रिया आटपून सगळे परत आले तो रात्र पडायला आली. दिदानं सर्वांना आपापल्या घरी जायची परवानगी दिली. उद्या काय हा प्रश्न होताच. एक कुशल प्रधान दिद्दाला हवा होता. हरी आणि दुर्धर अजून तितके तयार झालेले नव्हते. कसला विचार करताय राजकुमारी, दिवालगानं विचारलं. लगा, प्रधानजींनी असं करायला नको होतं, दिद्दा म्हणाली. राजकुमारी, पण तुमचा रक्क आणि सिंधू यांनी गैरसमज करून दिला हे मला माहिती आहे. मी सगळ्या वेळा तुमच्या बरोबर होते. हो, माणूस सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तूच तर म्हणाली होतीस. हो ना, पण म्हणजेच ही रक्क आणि सिंधू यांची लबाडी होती असंच काय म्हणता येणार नाही मला का. कदाचित खरोखर त्यांच्याकडे चुकीची खबर आलीही असेलही, पण राजकुमारी ती खबर तुमच्यापर्यंत आणण्याच्या अगोदर त्यांनी खात्री करून घ्यायला हवी होती. वल का, कोणी काय करायला हवं होतं यावर आता चर्चा करत बसून प्रधानजी परत येणार नाहीयेत. त्यामुळे माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की त्यांचा उत्तराधिकारी म्हणून प्रधान पदावर कोणाला नेमावं. त्यांचा पुत्र आहे ना. वलगा, अग्निवाहन शूर योद्धा आहे, पण तो राजकारणी नाही. प्रधान पदावर शौर्यापेक्षा बुद्धीची गरज आहे. ती राजकीय बुद्धी त्याच्याकडे नाही, त्यामुळे त्याला नेमून चालणार नाही. कंपनेश रक्क, एक तर रक्क स्वतः आता म्हातारे व्हायला लागलेत. केवळ इतकी वर्ष ते कंपनेश आहेत म्हणून मी त्यांना त्या पदावर कायम ठेवलंय. दुसरं म्हणजे ते सुद्धा प्रधान पदाला योग्य आहेत असं मला वाटत नाही. राजकुमारी, एक नाव सुचवू का? कोण? प्रधान फाल्गुन. ते नरवाहनजींपेक्षाही कुशल प्रधान होते असं तुम्ही एकदा म्हणाला होतात, आणि असंही म्हटलं होतं की अगदीच गरज पडली तर तुम्ही नक्की त्यांचा सल्ला घ्याल. ते सुद्धा वयोवृद्ध आहेत हे मला मान्य आहे, पण ते मुरलेले राजकारणी आहेत. आज सुद्धा ते तितक्याच कौशल्यानं राज्य सांभाळू शकतील. तितकं कुशल आणखी कोणी माझ्या नजरेत नाही. मनातलं बोललीस वर्गा. 10 वेळा मी त्यांच्या नावाचा विचार केला, पण मलाच खात्री नव्हती. मला वाटतं फाल्गुननाच विचारावं. फक्त ते येतील की नाही याची मला खात्री नाही, वलगा म्हणाली. येतील ते, दिद्दा म्हणाली. प्रधानपदही स्वीकारतील. सत्तेची चटक लागलेला माणूस आणि रक्ताची चव लागलेला वाघ संधी मिळाली तर कधी सोडत नसतात. मला वाटतं उद्या मी हरीला फाल्गुनकडे पाठवते. पुढे काय झालं? फाल्गुन यायला तयार झाला का? बघूया पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.